काल आपण विवेक चूडामणी ग्रंथ विवेक चूडामणी श्लोक क्रमांक 294ला थांबलेलो होतो. 93 आणि 94कडे परत जाऊ. श्लोकडे मागे अहम पदार्थ निरूपण आणि मागे सांगितलं होतं अध्यास निरास. बघा, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, म्हणजे मी जो माझ्यामध्ये अजून जो काय तो न्यूनपणा आहे तो घालून टाका, माझ्या अध्यासाचा काय करा, निराश करा. परत अहमचा माझा पूर्ण विलीन करून टाका. आणि मी एका स्टेपपर्यंत पोहोचलेलो आहे, कुठं वारा स्वरूपापर्यंत गेलेलो आहे. वाऱ्याच्या पुढे आकाश आणि आकाशाच्या पुढे त्या स्वरूपापर्यंत तिथे गेलेलो आहे. अहम पदार्थ निरूपण श्लोक क्रमांक 293 आणि 94ला काल थांबलो होतो. 93 श्लोक असा आहे, वस्तुमात्रांनी भरलेले हे जग अगदी मिथ्या असते. अहमभाव हा सत्य नसतो. आपला प्रत्येकाचा जो अहम आहे एकदम किती सूक्ष्म आहे तो अहंकार. आपण म्हणलो ना गेला गेला म्हणताना सुद्धा तो तिथंच असतो आणि त्याला घालवायचा. आणि तो अहंकार कशामुळे निर्माण झालेला आहे, तो अभाव आहे. हा अहमभाव सत्य नसतो आणि वस्तुमात्रांनी भरलेले जग अगदी मिथ्या असते. आपण जोपर्यंत, आणि त्याला म्हणतात ना जयाच्या संगती विराग, म्हणजे काय, वैराग्य निर्माण झालं. त्यांच्या संगतीत राहून वैराग्य निर्माण झालं. मनोदरीचा जडभास गेला माझ्यामध्ये, साक्षात परमात्मा मज भेटविला, आहे की नाही. त्याप्रमाणे हे वस्तू जगत आहे ना, त्याच्याबद्दल मिथ्यत्व निश्चय केव्हा होऊ शकतो, वैराग्य निर्माण होणार त्यावेळेला. गरजेच्या आहेत या गोष्टी, पण त्याला किती किंमत द्यायची. आणि गरजेच्या आहेत म्हणण्यापेक्षा मागच्या श्लोकांमध्ये सांगितलं, अरे खायला मिळू नाही तर वस्त्र पांघरायला मिळू नाही तर अंथरायला वगैरे काही नसलं तरी चालेल, हे आपलं ऐकणं आहे फक्त. की ज्ञानेश्वर महाराजांना अंथरायला पृथ्वी आणि पांघरायला आकाश होतं, परंतु त्यांनी त्यांचं स्वहित सोडलेलं नाही. मिथ्या आहे जगत. अहंभाव आपला सत्य नसतो, खोटा आहे आपला अहंकार, कारण तो बदलत असतो, प्रत्येक क्षणाला बदलतो ना. मला सर्व मला समजते अशी जीवाला जी प्रतीती येते, हा जीवाबद्दलचा क्षणिक भाव कसा सत्य असेल, तो अहंकार नाशिवंतच आहे आणि तो क्षणिक आहे, बदलतो पण आणि नाश का पण आहे. त्यामुळं मला जरी समजते असं मी म्हटलो तरी नाही, ज्यावेळेला खऱ्या अर्थाने सगळं समजेल ना, तेव्हा तो फक्त मौन धरू राहू शकतो. मौन, त्याच्यावरती पूर्ण बोलणार नाही. आपण अमृतानुभवामधलं प्रकरण वाचत असताना एका ठिकाणी आलो होतं की प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठ मुनींना विचारलं, ते ब्रह्म काय, ते कसं आहे ब्रह्म, काहीच बोलले नाही, शांत बसून राहिले. प्रभू रामचंद्रांमध्ये सुद्धा संशयाची पाल सुटली. माझ्यावर गुरु रुसलेत की माझ्याकडून प्रश्न करण्याची पद्धत चुकली का, मागचं काहीतरी राग डोक्यात घेऊन माझ्याशी बोलत नाही, परत प्रश्न विचारला तरी ते गप्प बसले. कारण तिथे मौन, मग संपलं सगळं, शांती. ती बोलणेसुद्धा तिथं संपलेले आहे सगळ्या गोष्टी. आणि त्यामुळे मग ते म्हणतात तो बदलतो आणि हा मात्र बदलणार नाही. ज्याला मला समजते असं म्हणणं ना, इथंच अज्ञान आहे. कोणी जरी म्हणलं मला परमात्म्याचा साक्षात्कार झाला, हा अहमभावाने म्हणतोय का अनुभूती आलेली आणि ती इतरांना काहीतरी कळण्यासाठी म्हणतोय, याच्यात सुद्धा दोन भाग आहेत. अहमभावाने म्हटला बिलकुल नाही, कारण येथ जाणीव तेची नेने, आथिले पण मिरवे तेची उणे, आणि आम्ही झालो जो म्हणेल काहीच नव्हे. पण याचा अर्थ सांगणार नाही का, मित्रपरिवारामध्ये बोलताना सांगणार, देखिला माय देवांचा देव, फिटला संदेह निमाले दुजे. पण असा श्लोक होता 93 क्रमांकाचा, की अहमभाव खोटा आहे, तो क्षणिक आहे, त्याच्यानंतर जगतभाव मिथ्या आहे, आणि मग त्याच्यातलं मला कळालं म्हणणं म्हणजे सुद्धा काय, ते यथार्थ कळणं नाही. त्याच्यानंतर 94 नंबरचा श्लोक आपण वाचला होता. अहम या पदाचा जो लक्षार्थ, तो सुषुप्तीत देखील नित्य अस्तित्वास असल्याचे दिसते. यावरून अहंकाराधिकाचा जो साक्षी असतो, श्रुती देखील हा लक्ष असलेला अहम पदार्थ अज आणि नित्य आहे असे सांगते. म्हणून हा प्रत्येक आत्मा बुद्धीमधील चिदाभास सत आणि बुद्ध्याधिक मिथ्यारूप पदार्थ असत, यामुळे याहून विलक्षण असा आहे. आता ते म्हटले की तुझ्यामध्ये जो अहम स्फुरतोय तो अहम आहे ना, त्या अहमचा तू काय कर, लक्षार्थ स्वीकार. कोण आहे तो अहम, हा वरवरचा अहम आहे ना, हा मिथ्या आहे, हा बदलणार आहे, पण तो मात्र कंटिन्यू आहे. आणि श्रुतीसुद्धा सांगते, श्रुती देखील हा लक्ष असलेला अहम पदार्थ अज आणि नित्य आहे असे सांगते. आणि त्याच्याशी आपल्याला तादात्म्य करायचे, त्या अहमशी आपल्या जो एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे,
तो अहंकार आपल्याला स्वीकारायचा आहे. तो अहंकार डावलण्याचा नाही. अहंकार धरी सोहम पंत चित्ती प्रगटे चैतन्य घनते ते मनही होय उन्मन आणि बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी. मग तो अहंकार गरजेचा आहे. पहिला अहंकार आहे तो डावलायचा. आणि श्रुती सांगते अहंकार तर तुम्हाला, आणि तो जो अहंकार आहे चिदाभासातील तो सत आहे आणि बुद्ध्याधिक मिथ्यारूप पदार्थ त्याहून विलक्षण आहेत. आपण इथे आलो होतो म्हणून ते म्हणतात माझ्यातील हे जाणीव तत्व शाश्वत आणि सत्य नित्य असते. मला मी जाणतो ना, त्यांनी सांगितलं तारुण्यपणातला, बालपणातला, मध्यम वयाचा आणि वृद्धपण काळातला तो जो मी आहे ना तो कायमस्वरूपी आहे. तो मी तू ओळखून घे. आणि हे मात्र ज्याच्याबद्दल म्हणतोय हा मी, हा बदलणार आहे हा. आणि मग ते शाश्वत सत्य नित्य असते जाणीव तत्व. ते नसते असे केव्हाही होत नाही. आपण देहात आपल्या असताना पण आहे, देहात नसताना सुद्धा आहे. ते चिरकाल आहे, ते कधी बदलत नाही. काही नाहीपणाचे ज्ञान गाढ निद्रेतही असते. मला काहीच कळालं नाही, मला काहीच कळालं नाही, हे ज्याला कळालं ना तो तिथे आहेच आहे. हे महान सत्यतत्व अज आणि शाश्वत असते असे उपनिषदात म्हणतात. उपनिषदात म्हटले आहे. हे महान सत्यतत्व प्रत्येक आत्मा स्थूल आणि सूक्ष्माहून भिन्न असते. त्याची ओळख करून घ्या. ते प्रत्येकाच्या हृदयात आहे, पण तुम्ही काय टाकायचं, स्थूल आणि सूक्ष्म टाकून पाहायचे आणि मग ते ओळख करून घ्या, ही समजून घ्या असे आचार्य शिष्यांना सांगतात. काल आपण इथपर्यंत आलो होतो. पुढे पाहूया. 295 नंबरचा श्लोक वाचतोय. जो विकारवान, इथे वाचून थांबलो होतो आपण. जो विकारवान सर्व वस्तू मात्रातील सर्व विकाराचा ज्ञाता असल्याने आपण विकारवान आहोत. कुठपर्यंत विकारवान आहोत? जोपर्यंत स्वतःला देह समजतो तोपर्यंत विकारलेले आहोत आपण. त्याला सोवळ आणि त्याच्या विरुद्ध काय ओवळ्यात येतोपर्यंत. आणि सोवळ्यात कधी जाणार आहे तो? मी ब्रह्मरूप आहे. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, म्हणजे मी तर सोवळ्यात आहे पण हे सगळं जगत कसं आहे आता सोवळ्यात. हे सगळं परब्रह्म स्वरूप आहे. आणि जेव म्हणतो मी देह आहे, काय तुकाराम महाराजांना एकांताचा वास ही कोणती भूमिका असेल तुकाराम महाराज? ब्रह्मपुरी वास करणे अखंड आणि न देखीचे तोंड विटाळाचे. तो देहबुद्धीत राहणारा मनुष्य आहे, त्याची संगत नको, तो विटाळलेला आहे. आणि आता हे सोहळे झाले त्रिभुवन. कशामुळे झाले त्रिभुवन? त्रिभुवन कसं आहे? विषम आहे का सम आहे? विषम आहे का सम आहे? आपल्यावर डिपेंड आहे, आपल्या मनोभूमिकेवर डिपेंड आहे. हो, आपल्यासाठी आपण जर स्वतःमध्ये जर वेगळंपणा पाहतो तर विषम आहे. पण ज्याची बुद्धी सम झाली, आता हे सोहळे झाले त्रिभुवन. विषम धोण सांडियले. बस आता विषमता गेलेली, विषमता इकडून गेली. चकवे बाबा एक म्हणतात अवघे चित्र लोक आनंदाचे. आता त्यावेळेला खरोखर जगत आनंदी होतं का? ज्यावेळेला नाथबाबा असं म्हणत होते त्यावेळेला, किंवा त्यांच्या दृष्टीने होतं. पण जगत मात्र कसं होतं, त्यांना त्याची काही जाणच नव्हती. म्हणजे हे सगळं तुमच्याकडून आहे, तुमच्या भूमिकेवर आहे सगळं. त्यामुळे ते म्हणतात ते विकारवान. मग जो स्वतःला देह समजतो तो विकारवान मनुष्य आहे. आणि मी आत्मा आहे तो मात्र निर्विकार आहे. बघा, आणि म्हणूनच सांगितलं निर्विकार तरी निर्विकल्प तरी तेथ मीच मी आघवे. निर्विकल्प झालं तर समाधीमध्ये पण एक सविकल्प आहे आणि एक निर्विकल्प आहे. मला प्राप्त झालं सविकल्प, मला काय बाबा माझा मीठ संपला. मीठ कशात आपण कालच्या याच्यात पाहिलं ना की मीठ समाधी घ्यायला गेलं तर ते शिल्लकच नाही राहिलं, ते शिल्लकच नाही राहिलं. आणि त्या मिठा ओहळा तुटी त्याप्रमाणे चालू होतं. बघा माहिती आहे, मिठाची जशी ओहळाची तुटी आहे ना समुद्राला मिळाल्यानंतर, तसं मीठपानाचा तिथे तुम्ही म्हणले ते एवढा लाठेपणाचा तिथे आलं होतं. तो मीठपणा आहे. तो मिठाने स्वतःला समर्पण करणं, स्वतःला समर्पण करणं कशामध्ये? समुद्रामध्ये. त्याने तसं आपल्या अहमने स्वतः सोहममध्ये समर्पण करून टाकायचं. मग तो विकारवानाचा ज्ञाता असल्याने, बघा सर्व विकारवान वस्तू मात्रातील सर्व विकाराचा ज्ञाता असल्याने तो जाणतो तो मी आहे. या सगळ्यामध्ये जो जाणणार आहे सगळ्या जगताला, तो एक साक्षीभूत एक वस्तू आहे. तो निसंशयपणे नित्य आणि अविकारी असला पाहिजे. ज्या अर्थी तो विकाराला जाणतोय त्या अर्थी तो कसा आहे?
निर्विकार. तो त्याच्यापेक्षा आपण पृथ्वीला जाणतोय म्हणजे आपण पृथ्वीपेक्षा वेगळे आहोत. आपण आकाशाला जाणू शकतोय म्हणजे त्याच्यापेक्षा, म्हणजे त्याला जाणतोय. किती व्यापक आहे आकाश त्याला जाणतोय म्हणजे त्याच्याही पेक्षा आपण व्यापक आहोत आणि वेगळे आहोत. तसा हा विकारवानाला जाणणारा ज्ञाता तो निसंशयपणे नित्य आणि अविकारी असला पाहिजे. त्याच्या कल्पना रम्यतेत, स्वप्नात आणि गाढ निद्रेत त्या स्थूल आणि सूक्ष्म वस्तूचे मिथ्यत्व पुन्हा पुन्हा स्पष्ट होत असते. बघा, सूक्ष्म स्वप्नात सुद्धा कळलं जातं का आपण जे स्वप्नातलं जगत पाहिलेलं ते कसं होतं, मिथ्या होतं, आहे की नाही. आणि जागृतीतलं पाहतोय ते जग कसं आहे, स्वप्नातलं मिथ्या आहे, जागृतीतलं मिथ्या आहे. मग स्वप्नातलं आपण ॲक्सेप्ट केलेलं आहे ते मिथ्या आहे, पण जागृतीतलं अजून आपल्याच्याने होत नाही. त्याला कसर आहे म्हणायचे, त्याला कसर आहे अजून. त्याला अवलावर ठेवलं पाहिजे, एक शिट्टी घेतली पाहिजे. अवलावर ठेवलं पाहिजे माहिती तुम्हाला, नाही जो वेगळा जाळ जालतो ना वाया जाणारा, त्याच्यावर ठेवायचे. त्याला थोडं राहिलेली कसर मुख्य शिजून इकडे घेतलेलं आहे तिकडे पाठवायचं. सर्व परिवर्तनाचा ज्ञाता हा स्वतःच अपरिवर्तनशील असला पाहिजे. बघा, सर्व परिवर्तनाचा ज्ञाता. हे जगत सगळं परिवर्तनीय, सगळं बदलत चाललंय. कालच उदाहरण दिलं, मी लहान होतो, मी तारुण्यात आलो, मी मध्यम आहे आणि आता मी वयस्कर आहे. हे जे बदलतंय हे सगळं बदलतंय, याला जाणणारा जो आहे ना तो न बदलणारा असला पाहिजे. बघा, सर्व परिवर्तनाचा ज्ञाता हा स्वतःच अपरिवर्तनशील असला पाहिजे. सर्व विकाराचे ज्ञान हे सर्व विकारांच्या अतीत असले पाहिजे. हे सगळं विकार आहे, तो निर्विकार असेल तेव्हा तो जाणू शकतोय. शरीर, मन, बुद्धी हे परिवर्तन पावत असतात. सर्व परिवर्तनाचा ज्ञाता हाच केवळ अपरिवर्तनशील घटक होय. आणि तो घटक कुठे आहे, तो घटक कुठं राहतो, आपल्या हृदयात आहे. आपल्या हृदयात म्हणण्यापेक्षा आपल्या कुठं नाही येतो, सर्व इंद्रियांमध्ये येतो. तो घटक अपरिवर्तनाचे ज्ञान हे परिवर्तनाहून काहीसे भिन्न असले पाहिजे. परिवर्तनाचे ज्ञान हे परिवर्तनाहून काहीसे भिन्न असले पाहिजे. हा अपरिवर्तनशील घटक गाढ निद्रेतही आपल्यात असतो म्हणून तो शाश्वत आहे. आपण झोपलं तरी तो झोपत नाही आणि तो सांगतो चांगली झोप लागली होती, तो सांगतो चांगली झोप लागली होती आणि तो आपण आहे. मग झोपलो कोण होतं, कोण झोपलो होतं देह झोपला होता. बघा, रात्री त्याची ना आपली ताटातूट झाली. भूल देतात तेव्हा सुद्धा ताटातूट होती आपली. हे आपल्याला आता त्यावेळेला सुषुप्तीत जसं वेगळं राहता येते देहापासून वेगळं, त्यालाही समाधीच म्हणता आली असती, पण ती पुन्हा परत ताळ्यावर आल्या होतं परत त्या जगतात जाणार आहे. तसं याच्यात राहून याच्यातही वेगळं राहता आलं पाहिजे. बघा, हा अपरिवर्तनशील घटक गाढ निद्रेतही आपल्यात असतो म्हणून तो शाश्वत होय. स्थूल आणि सूक्ष्म हे नेहमी ज्ञात असतात, ते कळतात, कारण ते सातत्याने द्रष्ट असतात, ते दिसत असतात आणि अनुभवली जातात. स्थूल आणि सूक्ष्म म्हणून ते सत्य नित्य नव्हेत, ते नाश पावणार आहेत. ते सत्य नित्य नव्हेत. आपले संकल्प विकल्प, स्वप्न आणि गाढ निद्रा यांचे विश्लेषण करून त्यांची अनित्यता आपल्याला स्पष्टपणे समजून घेता येते. बघा, संकल्प, आपल्यातले विकल्प, आपल्यातले चांगले संकल्प, आपल्यातला वाईट विचार, आपले स्वप्न, गाढ निद्राचे विश्लेषण करून त्याची अनित्यता आपल्याला स्पष्टपणे समजून घेता येते. म्हणजे आपण त्याला समजून घेतो म्हणजे आपण त्याच्यापेक्षा वेगळे, आपण ते वेगळे. म्हणजे आपण शरीरापासून माझी प्रकृती ठीक नाही असा संदर्भ आहे. माझी प्रकृती ठीक नाही ही प्रकृतीला कधीच कळत नाही. प्रकृतीचा जो मालक आहे तो सांगतो माझी प्रकृती टोटल जड आहे आपली, आणि ते आपण जो म्हणतो माझी प्रकृती मला आता साथ देत नाही. ज्या क्षणी मला स्वप्न पडू लागते तेव्हा माझ्या जागृतीमधील देह उपलब्ध नसतो. मला स्वप्न पडू लागते तेव्हा स्वप्नातला देह असतो, तो खरा असतो नसतो. आणि माझ्या जागृतीमधला तो तिथे देह उपलब्ध नसतो. तो कोणता देह असतो, सूक्ष्म देह, तो वेगळा देह असतो. आता तो जसा
स्वप्नामध्ये जागृतीतलं उपलब्ध नाही. आता या स्वप्नामध्ये सुद्धा त्या जागृतीमध्ये तो देह उपलब्ध नसणार, तो खरा नसणार. मग त्यावेळेला देह काय खरा, येतो बुजगावने चोरा. बघा माझ्या स्वप्नात मला बघा ज्या क्षणी मला स्वप्न पडू लागते तेव्हा माझ्या जागृतीमधील देह उपलब्ध नसतो. माझ्या स्वप्नात मला शत्रू दुःख देत असतात, ते मला पाठीवर पाडून ओढून नेत असतात. कोणत्या देहाला? पाठीवर. बघा आता त्यांनी सांगितलं फटके पडत नाही, तसे आत्म्याला फटके पडत नाही. त्यांना सांगायचे माझ्या स्वप्नात मला शत्रू दुःख देत असतात, ते मला पाठीवर पाडून ओढीत नेत असतात. त्यामुळे माझी सर्वोत्तपरी ओढताण होत असते. जेव्हा पाचव्यांदा तापलेला तवा माझ्या पाठीवर ठेवला जात असतो तेव्हा त्या तीव्र वेदनांमुळे मी जागा होतो. मग आता पहिले पडलेले फटके आणि तापलेला तवा, जागा झाल्यावर तवा बी नाही आणि चटका बी नाही. आणि बरं जाऊ दे आता नाही, पण चटके दिलेले मी पाहिलेत, तर फोड आलेले सुद्धा दिसत नाहीत. तसे ह्या जगातलं वागणं आहे आपलं, हे काहीच नाही आपल्याला. परंतु आपण त्या स्वप्नातल्या देहाप्रमाणे जागृत आल्यावर जसं समजतं त्याला ते काय खोटं होतं, हे खोटे अजून समजत नाही. म्हणजे अजून कशात आहे? झोपेत आहे. झोपेत स्वप्न पडले. बरं बदबदा काय घोरला पाहिजे? सोहम. काय घोरला पाहिजे बदबदा? तो काय म्हणतो? देहम. बदबदा घोरणं चालू आहे. कोणाचं? ज्याला सोमचं ज्ञान मिळालेलं आहे, म्हणजे ज्याला दिशा भेटलेली. तुम्ही काल सांगितलं ना, सकाळी सांगितलं, एक टाकले ना आपल्या गव्हाणे साहेबांनी आज जय हरी ग्रुपला, बाहेरच्या देशातला मनुष्य आपल्या देशाबद्दल बोलतो. तो म्हणतो मला सोडवायला आले होते, समजा ट्रेनमध्ये बसवायला सामान बिमान घेऊन, आणि मला सोडवायला आले होते, पण तेच गाडीत बसून माझं सामान सगळे घेऊन गेले आणि मी जागेवर रिकाम आहे. ते म्हणले तद्वत आपलं वाङ्मय आपल्याला सोडवायला आहे, पण आपण सोडायला तयार नाही. आपण सगळे बोजे बिजे घेऊन पळतोय. आणि ज्याचा काही संबंध नाही तो कोणत्या देशातला आहे? रशियामधला माणूस तो सुटला आहे, आणि भारतातली त्याच्याबद्दल ज्ञान नाही. काय अजून एक कोणी ठेवलं होतं की भारतातला सर्वात हिंदू धर्मातला ग्रंथ कोणता मोठा? कोण म्हणतो गीता, कोण म्हणतो रामायण. हां, यांनी स्टेटसला ठेवलं होतं आणि कोणीतरी यांनी ग्रुपला टाकलं होतं. तर तुम्ही टाकलं होतं ग्रुपला? बरं झालं. याला समजलं. तर एकालाही सांगता येईन, एक श्लोक पण सांगता येईल. म्हणलं मी वाचलं नाही, कोण म्हणतं मी पडलं नाही, कोण काय म्हणतोय. आणि मुसलमानांना विचारलं, धड चालू. लाज वाटली पाहिजे आपल्याला हिंदू म्हणून घेतानी. महाराष्ट्रातले, भारतातले आपल्या कार्ट्यांना एक काही माहीत नाही त्याच्यातलं. त्यामुळं कपडे बदलून होणार नाही. कपडे बदलून जर साधू झाला तर फटके खावं लागतात, ते पण पाहिलं. गायत्री मंत्र म्हणून दाखव, नाही तर माग पळू मारत होते, की नाही? किती कमीपणा आहे आपला. आपलं त्याच्याकडे लक्ष नाही, बिलकुल लक्ष नाही आपलं. पाठीवर फटके. पाचव्यांदा तापलेला तवा माझ्या पाठीवर ठेवला जात असतो तेव्हा त्या तीव्र वेदनांमुळे मी जागा होतो आणि मला आढळते की गरम पाण्याची पिशवी माझ्या अंथरुणावर गळत आहे. पाठ दुखत असेल म्हणून गरम पाणी घेतलं असेल, त्याच्यामुळे त्याला वाटलं तापलेला तवा आहे. कल्पनेपासून कल्पीला जो ठेला आणि टेने पडे गोवा. नेने हरी म्हणजे ही पिशवी पाण्याची नेणे आणि तवा आठवेतो आहे का नाही. एक नंबरला गळत आहे. कैवल्य उपनिषदामध्ये म्हणतात, श्लोक क्रमांक याच्यामध्ये सांगितलेले की माझ्या स्वप्नातील पोकळीत दृश्य द्रष्टाधिक अनुभव निर्माण होत असतात, ज्याकरता केवळ मनच जबाबदार असते. स्वप्नात सुद्धा कोण जबाबदार आहे? आणि जागृतीत सुद्धा हे काय आहे? मनच जबाबदार आहे. पण स्वप्नातलं स्वीकारलं, पण आपण पण जागृतीत मधलं नाही स्वीकारलेलं. बघा, स्वप्नामध्ये बाह्य जगताशी संबंध येत नसला तरी मनच केवळ भोगता
भोग्य इत्यादी संपूर्ण विश्व निर्माण करीत असते. त्याप्रमाणे जागृत अवस्था ही निराळी नाही. एकच वाक्य सांगितलं ना, एवढं कळालं तर बरं आहे, नाही तर मग गेलं कामातून. स्वप्नामध्ये बाह्य जगताशी संबंध येत नसला तरी मनच केवळ भोगता भोग्य इत्यादी संपूर्ण विश्व निर्माण करीत असते. स्वप्नात असतं का देह? नसतो. स्वप्नात काही जगताशी संबंध असतो का? नाही. पण हा संबंध कोण करतं निर्माण? फक्त मन. ते लबाड येते, हो, ते निर्माण करत असतं. त्याप्रमाणे जागृत अवस्था ही निराळी नाही. म्हणजे जागृतीत सुद्धा आपल्या डोक्यात कोण निर्माण करतंय गडबड? मन. त्या मनाला ताळ्यावर आणायचे. त्याप्रमाणे हे सर्व बहुविध जगत मनाचेच प्रलंबन असते. आपण ठरवलेले आपल्या डोक्यात आहे. मन चित्ती ती वैरीन चित्ती. बघा, अजून काय आठवते का? असंच मन चित्ती पण ते वैरीन चित्ती. अजरा अमर असता आपण म्हणे घेतले, मने घेतले मज आहे मरण, तेथेची काळ लागला जाण क्षणोक्षणी निर्धारित असे. तो बघा, मनानेच आपलं लावून घेतलेले. आणि मनाचंच दुसरं नाव कल्पना. कल्पनेची सासू तिचा बहुतची जाचू. मग आता तो जाच काढवायचा असेल, घालवायचा असेल तर देहभाव ठेवून पायी त्याच्यावर नाचू. पण काय मनोभूमिका घेऊन? ब्रह्मपदी नाचू. जसं गोरोबा काकांनी मुलं तुडविले ना, तसा देह तुडवला पाहिजे आपला. पण तिकडं जसा देह तुडवणारा आणि देह वेगळा होता, तसा इथं तसा घेऊन उपयोगाचा नाही. आपलाच देह कोणी तोडवला पाहिजे? आपणच. आणि या युक्तीने गेला पाहिजे. युक्ती पण ते पार्था जो चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचे निर्माता वैला ताबडतोब पोचू शकतो. स्वप्न कालामध्ये वास्तविक जेव्हा जागृत जगताशी काहीही संबंध येत नसतो, तेव्हाही मनच स्वतःहून स्वप्न पाहणारा, स्वप्न जगत आणि स्वप्न अनुभव निर्माण करीत असते. स्वप्नामध्ये अनुभवक, अनुभव्य आणि अनुभव हे केवळ मनातूनच निर्माण झालेले असतात. अहो, मी अनुभव घेतला ना, मला त्याचा अनुभव आहे ना. अरे बाबा, तुझा अनुभव आणि त्याचा अनुभव यात ते काहीच नाही. तिथं फक्त कोण आहे? केवळ तू. आणि तू पण नाही, तू झोपलेला आहेस. तुझं मन. मन हाच स्वप्न करता. मन हेच स्वप्नदृश्य आणि पुन्हा मन हेच स्वप्नातील सुखदुःखाचे अनुभव होत असते. त्याप्रमाणे जागृत अवस्थेतही, आता हा सिद्धांत आहे, त्याप्रमाणे जागृत अवस्थेतही सत्य मुळीच नसते. सत्यत्व मुळीच नसते जागृत अवस्थेतही. हे जे दिसते, जसे स्वप्नामध्ये मन फक्त प्रतिभासिक सत्ता असणारे असे स्वतःचे जग निर्माण करीत असते, अगदी तसेच जागृत अवस्थेत पाहिलेले आणि वरकरणी सत्य वाटणारे विश्व हा निव्वळ एक भ्रम असतो. ती व्यावहारिक सत्ता असती. एक व्यावहारिक सत्ता सुद्धा खोटी आहे आणि प्रतिभासिक सत्ता सुद्धा खोटी आहे. जसं स्वप्नातलं चेले जाईल रया, तसं लटिका हा व्यवहार, सर्व हा संसार. पाया येर झार हरिविन. परमात्मा न कळता संसाराला खरं समजणं लटका व्यवहार आहे. सर्व संसार, त्याच्यातलं काहीही सार नाही आहे. आणि ज्या दिवशी यथार्थ जाणील तेव्हा गुरु आणि हे सगळं मी साधना बिदना हे सुद्धा बाप रखुमादीवर नवल पै केले. तारू हरपले मृगजळी. मी जे प्रयत्न केले तरण्याचे ते बी मृगजळातल्या डोहात, मृगजळाच्या डोहावर नाव करून त्याच्यात बसून तरण्याचे प्रयत्न करत होतो. बघा, हे कळून घ्यायचं आहे आपल्याला. ती प्रतिभासिक सत्ता स्वप्नातली आणि ही जागृतीत आपण समजते व्यावहारिक सत्ता, दोन्ही एकाच लायकीच्या आहेत. त्यांना काहीच फरक नाही. निव्वळ विश्व हा निव्वळ भ्रम असतो. भोवताली आपण जे काही पाहत असतो ते आपल्याच मनाचे प्रक्षेपण असते. आपण जे पाहतो ना, कोण आपल्याला पाहायला मोकळे? जरा जाऊन बघा बरं, रेल्वे स्टेशनला ब्रिजवर बघायचं किती लोक पाहत आहेत आणि काय करतायत. कोण कोणाला पाहायला मोकळे? आपण पाहत असतो सगळ्यांना.
ते कोण कोणाला पाहत नसतं, आपणच निर्माण केले. मनाला थांबवा, ब्रेक द्या मनाला. बघा आम्हाला गाडीत सांगितलेलं तर बोर्ड लिहायला लावायचे, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. आता इकडं मनाचा ब्रेक कुठे, मनाला ब्रेक नाही आहे की नाही. मनाला थांबवा की जगाचा शेवट होतो. काय थांबलं जगाचा शेवट होतो, मन थांबलं का जग संपलं. म्हणे ही गेले विलया, म्हणे हे राम झाले. गोविंद गोविंद म्हणाला लागल्या छंद, मग गोविंद ती काया. परंतु एखादा विचारील की पण ते दुसऱ्यास दिसत असते, त्याचे काय, त्याचं पेटव, तुझं बघ पहिलं. हां, त्याचं काय करायचं, तुझं पहिलं बघ. आपुली आपण दुसऱ्याला बघते तर असं नाही ना, एक जेवला म्हणजे दुसऱ्याचं पोट भरल. त्याला सुद्धा याच प्रक्रियेतून जावं लागणार. परंतु तो दुसरा पाहणाराही त्याचीच निर्मिती असते. कशाची, मनाची. म्हणजे आपल्यापैकी, म्हणजे आपणापैकी सर्वांच्यातील मन वैविध्यपूर्ण जगाच्या विषयी भावना आणि अनुभव निर्माण करीत असते. बघा आपण सगळेच नसलेल्या जगाबद्दल चर्चा चालू आहे, आपल्याला नसलेल्या जगाबद्दल चर्चा चालू आहे. का आपला वेळ व्यर्थ घालवायचा आपण. हां, म्हणजे आपणापैकी सर्वांच्यातील मन वैविध्यपूर्ण जगाच्या विषयी भावना आणि अनुभव निर्माण करीत असतात. काही जरी किती अनुभव असले तर ते खरे आहेत का. पाचव्यांदा त्याला तापलेल्या तव्यावर ठेवले, खरे आहे का ते, सांगा बरं. म्हणून उठा, बाहेर पडा. उठा, चला मग आता निघा. उठा, बाहेर पडा. कुठं, या पिंजऱ्यातून बाहेर पडा. हे विश्व गुंडाळा आणि आपल्या काखेत ते एखाद्या आसनासारखे धरून बाळगा. त्याला किंमत देऊ नका, फक्त वेळ प्रसंगी बसायला पाहिजे म्हणून त्याचा वापर करा. भोवताली आणि अंतर्यामी पहा. दुसऱ्या परिणाम जगात पदार्पण करा. भोवताली आणि अंतर्यामी पहा, दुसऱ्या परिणाम जगात पदार्पण करा. मनास थांबवा. बघा ही शंकराचार्यांचं निरूपण आहे. कोणाचं आहे, चिन्मयानंदांचं. त्यांना श्लोक सांगायचा होता विवेक चूडामणीमधला 170 नंबरचा, पण तो त्यांनी देताना काही गडबडीत कैवल्य उपनिषदामध्ये हा श्लोक आहे. आता मी चाळलं, यांना म्हणलं बाळा तू बी चाळ. नाही, मग यांना म्हणलं सर्च करा तुम्ही त्या याच्यावर, तर त्याच्यात कशात निघाला विवेक चूडामणी. म्हणजे यांना कळत नाही असं नाही, परंतु कधी कधी काय म्हणतात त्याला, विसरभोळेपणामुळं होऊ शकतो. आहे हा महत्त्वाचा आहे कशात तरी. आता आपण म्हणू ते कशात आहे काय माहिती. की नाही. बघा किती सांगतात ते. आता परत मागे जातो. आपण कुठून गेलो होतो, कुठे, पाचव्यांदा तापलेला तवा माझ्या पाठीवर ठेवला जात असतो तेव्हा त्या तीव्र वेदनांमुळे मी जागा होतो आणि मला आढळते की गरम पाण्याची पिशवी माझ्या अंथरुणात गळत आहे. इथे 1 नंबर दिला होता आणि तिकडे गेलो. मग त्यांनी तिकडं काय सांगितलं, स्वप्नातलं सगळं तुमच्या मनाच्या कल्पना आहेत. आणि पाचव्यांदा तवा म्हणजे काय राहिलं असेल शिल्लक, सांगा तुम्ही. त्याचं 5 वेळा तापलेल्या लाल तव्यावर त्याला ठेवल्या, त्याची पाठण शिल्लक राहिली असतील का, सांगा बरं. होय मामा, हां, काही शिल्लकच नाही राहायचं. कुठं होता तो. मग स्वप्नात काही शिल्लक राहील का, त्याची खरी पाठ शिल्लक राहील का नाही. जळाली तर स्वप्नातली पाठ जळत, खरी पाठीला काय नाही. ती जशी स्वप्नातली तसे हे सुद्धा जगत स्वप्न आहे. मला जेव्हा स्वप्न पडत होते तेव्हा हा देह काही सत्य नव्हता. मी जेव्हा जागा होतो तेव्हा तो देह सत्य नसतो. बघा मला जेव्हा स्वप्न पडत होते तेव्हा हा देह काही सत्य नव्हता. तिथं खरा होता का स्वप्नात हा देह, स्वप्नात हा देह खरा होता का, हा खरा नव्हता. हा नव्हताच, बरोबर, स्वप्नात नव्हताच, खरा नव्हता. जेव्हा जागा होतो तेव्हा तो देह सत्य नसतो. कोणता, ज्याला पाचव्यांदा लाल बुंद तव्यावर झोपवलं होतं तो इकडं नाही आणि इकडचा तिकडं नाही. या दोन्ही देहापैकी एक तरी सत्य होता का. तिकडं हा नव्हता खरा आणि इकडं हा नव्हता खरा. नाही, दोन्ही देह असत्य आहेत.
कारण सुषुप्तीमध्ये त्यापैकी एकही मला अनुभवासाठी उपलब्ध नसतो. आता हे दोन कोणते देह? स्थूल आणि सूक्ष्म. अशा रीतीने जेव्हा तुम्ही तुमच्या अनुभवाचे विश्लेषण करता तेव्हा शास्त्रीय निरीक्षणाशी प्रामाणिक राहून बघा. अशा रीतीने जेव्हा तुम्ही तुमच्या अनुभवाचे विश्लेषण करता तेव्हा शास्त्रीय निरीक्षणाशी प्रामाणिक राहून तुम्हास असेच अनुमान काढावे लागेल की सर्व परिवर्तने असत्य असतात. कधी? तुम्ही शास्त्राशी प्रामाणिक, म्हणजे ते कळणं महत्त्वाचं आहे. कळालेले वेळ प्रसंगी आठवणं महत्त्वाचं आहे. त्यावेळेला तुम्हाला कळणार की ही दोन्ही असत्यच असतात. तेव्हा तुम्ही तुमच्या जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीमधील अनुभवाचे विश्लेषण कराल तेव्हा तुम्हाला लगेच स्पष्ट होईल की स्थूल आणि सूक्ष्म देह हे मुळीच सत्य नव्हेत. या ठिकाणी सत्य या संज्ञेचा अर्थ असा होतो की जे तिन्ही काळ परिवर्तन न पावता तेच राहते. बघा, जे तिन्ही काळ परिवर्तन न पावता तेच राहते. या सत्य त्याला म्हणतात जे तिन्ही काळामध्ये परिवर्तन होत नाही ते सत्य. आणि हे तिन्ही काळामध्ये असतं का? नसतं, म्हणून ते असत्य असते. आणि जे सत्य असते ते तू आहेस, तू त्याला ओळख. म्हणून मांसपिंडाचे, देहाचे, त्याचे तादात्म्य सोड. बघा, क्लिअर करून सांगितलं. ते दोघं खोटेच, स्थूल आणि सूक्ष्म. आता त्यांनी पहिलं मांसपिंडाचे, स्थूलाचं सांगतात ते. तू मांसपिंड देहाचे, त्याचे तादात्म्य सोड. त्याच्याशी चिटकलेलं आहे. कसं काय सोडू शकतो? मरेपर्यंत सोडू शकत नाही, पण भाजल्यानंतर सोडू शकतो. म्हणून तू नामदेव महाराजांना म्हणले यांना भाजलेलं नाही. कशावर भाजायचं? ज्ञान अग्नीचे मुखे जेणे जाळिले कर्म, आशेषे तो मनुष्य वेखे ओळख ब्रह्मची तो. मग असं त्याला परब्रह्मची तो. आणि जीवभावाचे वा सूक्ष्म देहाचे की जे दोन्ही केवळ बुद्धीच्या कल्पना आहेत. बघा, त्याचं तादात्म्य सोड. आणि जीवभावाचे वा सूक्ष्मदेहाचे की ज्या दोन्ही केवळ बुद्धीच्याच कल्पना आहेत. जीवभाव आणि सूक्ष्मदेह हे सुद्धा कशाच्या कल्पना आहेत? बुद्धीच्या कल्पना आहेत. ज्याचे तिन्ही भूत, वर्तमान, भविष्यकाळी निराकरण होऊ शकत नाही. अखंड बोधम, जे अखंड ज्ञान स्वरूप आहे, असे तुझे आत्मतत्व जाणून घेतल्यावर परम शांतीच्या अवस्थेत पोहोच. बघा, ते तिन्ही काळात नाही, हे तिन्ही काळात चेंजेस होतं. हे तिन्ही काळात आहे. जे अखंड बोधम, जे अखंड ज्ञान स्वरूप आहे, असे तुझे आत्मतत्व जाणून घेतल्यावर आपण कसे आहेत? अखंड ज्ञान स्वरूप आहोत. आणि देहबुद्धीवर आणि बुद्धीवर गेलो तर अखंड आपण अज्ञानी आहोत. आपल्याला कधीच जाग येणार नाही. जे देहबुद्धीवर आहेत आणि जे जीवबुद्धीवर आहे ते असंच म्हणणार आपलं काम नाही, ते एवढं सोपं आहे का? आपल्याला नाही होणार, नाहीच होणार. कारण तुम्ही जे आहे ते दोन्ही खोटे आहेत. देह काय खरा आणि जीव खरा नव्हे, ही त्या दोन्ही खोट्याच्या नादी लागलं तुम्हाला शाश्वत कळू शकत नाही. आणि तुझे स्वरूप मात्र शाश्वत आहे, सत्य स्वरूप आहे आपलं स्वरूप. असे तुझे आत्मतत्व. आता आपले स्वरूप म्हणल्यानंतर आपल्या चैतन्याच्या संबंधाने बोलणं आहे आपलं. समोरच्याला असं कळायला पाहिजे, नाही तर तो म्हणेल याला हे शाश्वत आहे, हे ज्याच्यावर चालतं ती गोष्ट शाश्वत आहे. आणि एकदा का कळलं ना ते शाश्वत आहे, याला शाश्वत व्हायला वेळ लागणार नाही. जे अखंड ज्ञान स्वरूप आहे असे तुझे आत्मतत्व जाणून घेतल्यावर परम शांतीच्या अवस्थेत पोहोच. जाणून घेतलंय? हो. ज्याचे अष्टसात्विक भाव झाले त्याचं सूक्ष्म देहाशी तादात्म्य तुटलेलं आहे. ओळ आठवती का? चित्त चैतन्य होता भेटी हर्ष पुलकांकित रोमांच उठे. नाही, सूक्ष्म देहाची ताटातूट होती. सकविबाबांच्या मुखातली ती ओळ आहे. नाही, भागवत मधली ओळ आहे. लिंग देहाची सुट्टी गाठी. हो बघा, लिंग देह आणि त्याचं दुसरं नाव सूक्ष्म देह. त्याच्या गाठी सुटतात. त्या तुका म्हणे सोडल्या गाठी. कोणी सोडल्या? आपण. त्यांच्या कृपादाने
जेव्हा अष्टसात्विक भाव होते ना त्यावेळेला ती घटना घडते. ती घटना घडली, पण आता त्याचं काय कर, त्याचं असं व्यापक स्वरूप कर ना तू. ते म्हणतात तुझे आत्मतत्व जाणून घेतल्यावर परम शांतीच्या अवस्थेत पोच. आता आपल्याला वाटचाल करायची. आता थोडासा पॉईंट दिलेला आहे आपल्याला, त्या पॉईंटच्या आधारे लिंक पाठवली आपल्याला. लिंगदेह सुटला आणि लिंक दिली आपल्याला तिकडं जायला, आहे की नाही. तुमचे अध्यास सोडा. कोण सोडणार? आपला अध्यास आपण सोडणार का? बाबा सोडणार आहे आपलं. बाबा काय करणार नाही. आता बाबांनी रस्ता दाखवायचं काम केलं. आता आपण आपला अध्यास आपण सोडायचा. नाही सोडलं तर तो क्रममुक्तीने सुटणारच आहे. या जन्मात नाही ना झालं. या लोकांनी जरी बाकीच्या लोकांनी नाही घेतलं हे आणि नाही तत्व स्वीकारला आज, तरी एक घटना अशी येते का प्रत्येकाला वर्गात ठेवलाय, नापास 7वी, नापास 7वी, नापास. शेवटी एक दिवशी गुरुजी म्हणतात याला पुढं ढकलण्यात आलं. कारण त्याला किती दिवस त्या वर्गात ठेवणार क्रममुक्तीमध्ये. आणि एक साध्योक्त मुक्ती ती ताबडतोब सुटायचं आहे ज्याला. तो सुटायला पण तेवढं त्याची बुद्धीची बी तेवढी लेवल आहे तर झटकनी तो खोटं. तुमचे अध्यास सोडा. देहाशी जे तादात्म्य आपलं सोडा. हेच मागील अनेक श्लोकात पुन्हा पुन्हा सांगितले आहे. एखाद्यास त्याचा संपूर्ण निराश कसा करता येईल, एखाद्यास त्याचा संपूर्ण निराश कसा करता येईल पुन्हा पुन्हा सांगून तरी. म्हणून आता तुम्ही मासाधिक देह संघाताचा त्याग करा. आता डायरेक्ट अर्धा पडदा छोड दो. अध्यास सोडा. त्याच्यापेक्षा आता अध्यास सोडा म्हणजे तुम्ही याच्याशी जे चिटकून आहेत ना बाजूला व्हा. देह बुद्धी माझी सुख, अनुमात्र नाही देख. सुख मानिती ते महामूर्ख. दुःखजनक देहबुद्धी ही दुःखदायक आहे. आणि त्या देहात सुख आहे असं म्हणतात ते महामूर्ख. आणि देहात काडीवर मात्र सुख नाही असं म्हणणं आहे. आता हे म्हणणं सगळ्यांना पटलंय का? आपल्याला पटलंय म्हणजे हां असं आहे बो. पण आता असं करायचं कधी ते आपल्या मनावर आहे. आपण ठरवू त्या दिवशी ती गोष्ट होऊ शकते. येड्या लोकांना नाही कळालं द्या सोडून. त्यांचं कळालं तरी, ज्यांना कळालं त्यांना तरी वाटलं पाहिजे ना. पण ती सुद्धा कृपा त्यांचीच, की त्यांची कृपा होणार तेव्हाच. त्यांना पानवायचं, आपल्याला खुश करायचं बाबा. आणि त्यांना पानवणं म्हणजे पैसा अडका खाणं पिणं हे त्यातला कुत्रा विचारत नाही. तुमची ध्यानधारणा किती, ध्यानधारणा करायलाच पाहिजे. आज बी हे समजून घेण्याची आपली जी दानत झालेली आहे ना त्या ध्यानधारणेमुळं झालेली आहे. आता जर काही कळत नसेल ना बसा. आपण एखाद्या जुन्या, आता मी विचारायचं नाव नाही सांगत, एखाद्या महात्म्याला विचारलं आपल्यातल्या काहींना, बाबा हे कसं चिंतन कर म्हणजे कळल. मी चकव्यावर म्हणले त्याला काय विचारलं का? ते म्हणतात चिंतन कर. समजायचं त्याला काही कळत नाही म्हणून तो तुम्हाला देतो कामाला लावून. पण आपण मात्र चिंतन केलं ना कळेल. न कळो ते कळो येईल उगले, नामेची एक विठ्ठले अलभ्य तो लाव येईल घरा करिता चिंतन विठोबाची. ती गोष्ट घडणार. आपण जिथपर्यंत आता आलो ना त्याचाच कासरा धरायचा आणि त्याला धरून परत पुढे निघायचं. म्हणून आता तुम्ही मासाधिक देह संगताचा त्याग करा असे श्री शंकराचार्य म्हणतात. त्याग करा याचा अर्थ मी म्हणजे हा देह आहे हा अभिमान सोडा असा आहे. नाही तर जाऊन विहिरीत उडी मारेल एखादं, नाही मारणार. लय प्रेम आहे शरीरावर, नासक्या शरीरावर लय प्रेम आहे. तेवढं शाश्वतावर नाही. म्हणून तुकोबारायांना शीर्षक मारावा लागला, लटिके ते रुचे साच कोणाही न पचे. हो, देह म्हणजे हा देह आहे, हा अभिमान सोडा असा आहे. बघा 1 नंबर अभिमान सोडा. अभिमान आत्मबुद्धी. अभिमान म्हणजे तुम्ही ते प्रत्यक्ष नसताना मीच हे आहे ही वृथा विपरीत भावना ठेवणे, तो अभिमान तो टाकून द्या. ते म्हणतात वर्णाभिमाने नाही. दुसरं ते एक लागती पायी रे त्याच्यामध्ये
अभिमान हा हा वर्णाभिमान विसरली ना याती याती मोठ्यानी याती वर्णाभिमान विसरली याती एक एका लागती पायी रे. हा एक एका जाती लोटांगणी रे. हा भाऊ असं चालते. लोटांगणी गेले पायी गेले ते एकच आठवले हे महत्वाचे आहे. हा अभिमान संपला. अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. अभिमान संपला आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. अभिमान सोडा. देह म्हणजे हा देह आहे. हा अभिमान सोडा. तुम्ही धन घर दारा आणि प्रतिष्ठा सोडण्याची गरज नाही. आणि जरी तुम्ही हे सर्व सोडले आणि या देहाची मात्र चिंता तुम्हास असली तर तुमच्या सर्व त्यागाचा काहीच उपयोग नाही. हे सोडू नका. नका त्याजू रांडापोरी बांधा महाल माड्या सोपारे. पण तुम्ही तुमच्या देहबुद्धीचा संबंध तोडा. तुम्ही कोठेही असा ते सर्व अल्प अवधीतच तुमच्याकडे परत येतील. सगळं घरदार बायका पोरं सोडून जाऊन जरी जंगलात बसला पण देहाबद्दल माझं ममत्व आहे हे सगळं अचानक आपोआप ॲटोमॅटिक जवळ येत जाईल परत. हे नाही तर दुसरं मी म्हणजे हा देह हा अभिमान ज्या जीवभावास मी म्हणजे हा देह हा अभिमान ज्या जीवभावास असतो तो म्हणजे दुसरे काही नसून त्या व्यक्तीचे ते स्वतःबद्दलचे बौद्धिक मूल्यांकन असते. देहाची त्यांनी छोटं स्वतःला छोटं केलेलं आहे. संकुचित केलेलं आहे. त्यांनी स्वतःला काय केलेले व्यापकत्वाला असं थोड्या याच्यात आणलेले. देहाची आणि मी म्हणजे देह याची संकल्पना दोही सोडा. देहाची सुद्धा सोडा आणि मी म्हणजे देह ही सुद्धा सोडा. त्याची संकल्पना दोन्ही सोडा तरच जीवभाव नाहीसा केला जाईल. आणि जीवभाव केला नाहीसा तरच आपण तिथपर्यंत पोहोचू. अशा तऱ्हेने जीवभावाचा त्याग करून तिन्ही काळांनी जे अबाधित असते त्या अखंड बोधाचा अनुभव घ्या. हा अखंड बोध भूत वर्तमान आणि भविष्यकाळी सदैव असतो. हे शाश्वत सत्य स्वरूप हे तुमचेच आत्मतत्व होय हे ओळखा आणि त्या परमसुखाचा अनुभव घ्या. अनुभव 2 परम शांतीची प्रचिती घ्या. बस सगळं झाले. आता ती ज्ञानी माणसाला चौथी याच्या टाई काही करण्याची नाही अशी परम शांतीची प्रचिती घ्या. शांती अत्यंतिक दुःख निवृत्ती अशी त्याला म्हणतात. आणि मुक्ती लभस्व मुक्तीचा लाभ आणि अत्यंतिक दुःखाची निवृत्ती त्याचं नाव शांती. अखंडबोध अनुभव घ्या. हा अखंडबोध भूत वर्तमान आणि भविष्यकाळी सदैव असतो. हे शाश्वत सत्य स्वरूप हे तुमचे आत्मतत्व होय हे ओळखा आणि त्या परमसुखाचा अनुभव घ्या. श्लोक क्रमांक 297 वाचतो. या ओल्या शवाचा आश्रय करून असणाऱ्या देहाशी तू कुल गोत्र नामरूप आणि आश्रम ही जी तुझी देहलक्षणे होत याचे असलेले तुझे तादात्म्य सोड. बघा काय गेले तू या ओल्या शवाचा आश्रय यांनी पहिल्यापासूनच स्वीकारलेले. हे काय बॉडी आहे पार्थिव शरीर. आता सांगितले ओला शव त्याच्याशी असणाऱ्या देहाशी तू कुल मी कोणत्या कुळातला माझं गोत्र काय नाम माझं काय माझं रूप काय आश्रम कोणता कोणत्या आश्रमात आहे वानप्रस्थ ब्रह्मचर्य अजून गृहस्थ सगळ्याशी संबंध तोडून टाक. कारण याच्यामुळे त्याच्याशी संबंध आहे ना. मग सगळं जर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात जर जंगलात आग लागली तर त्या जंगलात असणाऱ्या झाडावर असणाऱ्या पक्ष्यांना कोणी आवत न देऊन सांगतं का पळून जा म्हणून. मुख्य जर जंगलालाच आग लागली तर तसं देह संबंधाचा जर संबंध तुटला तर बाकीचे सगळे गेलं पळून एका क्षणात. ओल्या शवाचा आश्रय करून असणाऱ्या देहाशी तू कुल गोत्र नामरूप आश्रम ही जी तुझी देहलक्षणे होत
असलेले तुझे तादात्म्य सोड. तद्वत त्वम, तसेच तू लिंगदेहाचे कर्तृत्वाभिमान टाकून दे. हो, लिंगदेहाच्या डोक्यात हे सगळं मी करतो ते, हे तर जडच आहे. त्याच्याशी सुद्धा तुझा धर्म टाकून दे, त्याच्याशी असणारे तादात्म्य कर्तृत्वाचे धर्म टाकून दे आणि स्वतः परम आनंद स्वरूप हो. स्थूल आणि सूक्ष्माचं त्यांचं चालले. कुल, गोत्र, नाम, रूप आणि आश्रम या संबंधी अभिमान हे सर्व नाशिवंत आहे, शूद्र देहाचेच असतात. बघा, हे सगळे नाशिवंत आहे, कारण ज्याच्या संबंधीने हे सगळे आहे तेच नाशिवंत देह, आणि मग त्याच्या संबंधाने असणारा सगळा पसारा तोही नाशिवंत. आणि शूद्र देहाचे असतात, आत्म्याचे नसतात. आणि आपण ते कशावर लादतो? आत्मस्वरूपावर. मी तो आहे, मी तो आहे. मग त्याच्यामुळं आपल्याला सगळं 84 लक्ष योनीची डोक्याभोवती आपल्या ती चालू राहते गुंफण. कर्तृत्व भोक्तृत्व संबंधीचे अभिमान, मी केलं आणि मी भोगतोय, ही जो अभिमान आहे जे सतत परिवर्तन पावत असते, अशा सूक्ष्मदेहाचे असतात. कर्तृत्व भोक्तृत्व कोणाचं आहे? सूक्ष्मदेहाचं. या सर्व अभिमानाचा त्याग कर. आणि जे अन्याय केला तर परत अगाजे कर्मे उरावे, ते सुख दुःखा ते पळावे आणि तया ते भोगावे यावे देहा एका. जर तू त्याग नाही केला तर, म्हणून या सर्व अभिमानाचा त्याग करा आणि जे शाश्वत आत्मतत्व होय अशा अखंड सुखाच्या स्वरूपाचा अनुभव घ्या, जे कधीच नासत नाही. त्याच्याशी तादात्म्य जोडा आणि नासक्याशी संबंध तोडा. या ठिकाणी अध्यात्मजीवन व्यतीत करण्याच्या प्रयत्नात मुख्य प्रतिबंध कोणता असतो याचे निर्देशन केलेले आहे. आध्यात्मिक जीवनात जो प्रवास करतो त्याला मुख्य काय, स्पीड ब्रेकर कोणते टाकलेले त्याच्यातील, आणि या प्रतिबंधाशी कार्यक्षमरित्या कसा मुकाबला करावा हे सूचित केले आहे. पुढील श्लोकात श्री शंकराचार्य इतर किरकोळ प्रतिबंध सूचित करतात. हे मुख्य सांगितले, आता किरकोळ सांगणार आहेत. आणि आपल्या विचाराच्या आणि आचाराच्या बुद्धिनिष्ठ पुनर्जुळणीने त्यापैकी प्रत्येक प्रतिबंध कसा टाळावा हे दाखवून देतात. श्लोक क्रमांक 297 संपला. आता 298 प्रकरण क्रमांक 56 अहंकार निंदा. अहंकाराची निंदा करतात. श्लोक क्रमांक 298 वाचतोय. मानवाला जे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात फिरवतात असे अन्य काही प्रतिबंध असतात. वरील कारणामुळे त्यांचे एक मूळ म्हणजे अविद्येचा प्रथम विकार जो जीव भाव ते होय. बघा, आता अजूनही कारण आहेत जन्ममृत्यूच्या याच्यात जाणारं. तो मुख्य विकार आहे अहंकार. तो अज्ञानामुळं प्रथम विकार तो जीव भाव, मी कोणतरी आहे हा भाव. आत्मतत्वावरील आत्मतत्वावरील अनात्म वस्तूचे अध्यास आणि त्यानंतर स्थूल आणि सूक्ष्म देहाशी दृढ तादात्म्य हेच काही आपले शांत स्वरूप आत्मतत्व प्रतीत करून घेण्याच्या मानवाच्या प्रयत्नातील केवळ प्रतिबंध नव्हे. एवढंच नाहीत, अजून बरंच लचांड आहे. मानसिक विक्षेप निर्माण करणाऱ्या कामना इत्यादी सारखे इतर कारणे देखील वैविध्यपूर्ण विलक्षण जगताची जाण करून देत असतात. बघा, हे जगताबद्दल अट्रॅक्शन का ठेवत आहे? दुसरे मानसिक विक्षेप आणि काही कामना, मला हे पाहिजे, कामना, मनोविकार, विषय लालसा, लोभ आणि मत्सर इत्यादी मानवाच्या अधिक दुःखाची कारणे होत. कशामुळे जन्ममरणे? कामनेमुळं. मनाचे विकार, विषय लालसा आणि लोभ आणि मत्सर इत्यादी मानवाच्या अधिक दुःखाची कारणे होत. ती त्याला परिवर्तनाच्या घडवंचीला आणि जन्ममरणाच्या भवचक्राला बांधून टाकीत असतात. म्हणून लोभ नकोय, विषय लालसा नकोय, मनोविकार नको, कामना नको आणि कोणाही जीवाचा न घडो मत्सर. तो मत्सर ठेवला तरी पुन्हा रिटर्न यावंच लागेल ते क्लिअर करून जाण्यासाठी. या सर्वांचे मूळ कारण म्हणजे सत्यस्वरूपाचे अज्ञान होय. का यांच्या पाठीमागं लागलो? का मनाच्या मागे लागलेलो आहे? का कामनांच्या पाठीमागं लागलो आहे? का विषयाच्या, का लोभाच्या, का मत्सर आहे? त्याचं एकमेव कारण सत्यस्वरूपाबद्दलचं अज्ञान. ज्या दिवशी आपल्याला कळेल
हा परमात्मा आहे. यांच्याबद्दल किंवा यांच्याकडून लुटालूट करायची अपेक्षा नाही राहणार, यांना त्रास द्यायचा अपेक्षा नाही राहणार, यांना कारण यांना जो त्रास देणार म्हणजे प्रत्यक्ष परमात्म्याला देणार. प्रत्यक्ष परमात्म्याला देणार म्हणजे स्वतः आपणच आपल्याच्या पायावर मारलेली कुल्हाडी आहे. आपण जे एकमेकाला अडचणीत किंवा कशाच्या तरी लोभाने एकत्र आलेलो आहेत ना आपण, ते आपल्याला शाळेत शिकवलेला धडा हिंदीत होता. शेख चिल्ली बडा मूर्ख था, क्यों कि जो वो जिस डाली पे बैठा था उसी डाली को काट रहा था. आता तो शेख चिल्ली म्हणजे आपण या कोणत्याही लाचांडात सापडलं तर आपण कोणाचंच नाही नुकसान करत. कोणाचं करतो? स्वतःच करतो. या सर्वांचे मूळ कारण म्हणजे सत्यस्वरूपाचे अज्ञान होय. आध्यात्मिक विषयी अज्ञानाचा अगदी पहिला विकार म्हणजे आपल्यातील जीवभावना. बघा, आध्यात्मिक विषयी अज्ञानाचा अगदी पहिला विकार म्हणजे मी जीव आहे. बघा, हा अहम जर नसता तर कोणीही दुःख हा अहम जर नसता तर कोणतेही दुःख उत्पन्न झाले नसते. मी जीव आहे ही भावनाच नसती तर दुःख झाले नसते. हा अहम जर तेथे नसेल तर तेथे दुसरे काहीच असणार नाही. अहम नसला काही शिल्लक राहणार नाही. जोपर्यंत हा अहम आहे तोपर्यंत सर्व काही आहे. बस. आणि अहंकार कशाचं प्रतीक आहे? तमोगुणाचं. राजेशी गुण, राजे लोकांना जर राग आला, रजगुणातल्या लोकांना राग आला तरी त्यावेळेला त्याच्या डोक्यात आणि त्याच्या वृत्तीत काय उफळून आलेलं आहे? तमोगुण. सात्विक वृत्तीच्या माणसामध्ये सुद्धा जर ती गोष्ट निर्माण झाली, अहंकार निर्माण झाला, तमोगुणाचं प्रतीक अहंकार. आणि हे दोन त्याच्या अंडरटेकिंग आहेत, पण त्यांचा काट्याने पण काटा काढता येतो. सत्वगुणाने काय करायचं आणि रजगुणाने कोणाचा काटा काढायचा आहे? तमाचा. तम गेला का राहिले दोन, मग त्या सत्वाने रजाचा काटा काढायचा आणि रज गेल्यावर सत्वाने सत्वाचाच काटा काढायचा आहे. हे तिघं आसार आहेत, यांच्या नादी लागायचं नाही. अहम जर नसेल तर ते दुसरे काहीच नसणार. ज्याच्याकडं काहीच अहंकार नाही. गावाकडं आपण पाहिले वेडे लोक आहेत, वेडे. रात्री अपरात्री कुठेही फिरत असतात, नदीला फिरत असतात. वाघ त्यांच्या बाजूने गेला, त्यांना वाघाची भीती नाही, कारण त्यांच्याकडं अहम नाही राहिलेला. त्यामुळे तिथं दुसरं काहीच नाही, काहीच घेणं देणं नाही. जोपर्यंत हा अहम आहे. पण वेड्याचा अहम आणि ज्ञानाचा अहम मध्ये गेल्याचं जमीन आसमान फरक आहे. त्याला जग दिसत असतं आणि तो जगामुळेच वेडा झालेला आहे. आणि हा जग नाही हे खोटं आहे आणि हे कळून हा शहाणा झालेला आहे. पण दोन्ही दिसती सारखी. एक तटस्थ मानसी, एक सहजची आळशी. बघा, छान. दुसरे काहीच असणार नाही. जोपर्यंत हा अहम आहे तोपर्यंत सर्व काही आहे. आपली वृत्ती अहम आहे ना तोपर्यंत. एक पिक्चर दाखवलाय तुमच्या राजुरीला शूटिंग झाली. म्हातारी कधी कधी कोणाला पैसे देत नाही, पण म्हातारीला कळाला आपला दिवस शेवटचा आहे. नातीला 50 रुपये दिले शेवटी, नातीला का नाताला. आता कधी दिले म्हातारीला माहिती, आता ह्या 50चा आपल्याला काही उपयोग होणार नाही, हिला काहीतरी उपयोग होईल. आणि हे प्रत्येकाला कळतं. एक आजारी पेशंट होता, माझ्याच वयाचा माणूस, आणि ते जाण्याच्या कंडिशन होता. मी भेटायला गेलो. मी 100 रुपये देत होतो, त्यांनी घेतले नाहीत. काय करणार? आत्ता अक्कानी एक गोष्ट सांगितली, आयुष्यभर त्याला याला मदत केली, त्याला शेवटच्या वेळेला दिले 1000 रुपये. काय करू म्हणलं, आतापर्यंत दिलं बस झालं, आत्ता मला गरज नाही. कारण कळालं त्याचं सुद्धा फलकटत्व कळालं. सर्व काही ज्याला, जोपर्यंत हा अहम आहे तोपर्यंत सर्व काही आहे. ज्याला अविद्या असे यथायोग्य रीतीने संबोधले जाते, त्या अज्ञानाचे प्रथम मूळ कारण म्हणजे अहमच होय. मी का? अहंकार ठासून भरलेला आहे. देह आणि मन यामधून व्यक्त होणाऱ्या अज्ञानालाच अहम म्हणतात. म्हणून बघा काय काय त्याला मिश्र झालंय. पहिला देह आणि त्याच्यात अजून एक सामील झालाय, कोण? मन. देह आणि मन यामधून व्यक्त होणाऱ्या अज्ञानालाच अहम म्हणतात. म्हणून अहमच्या त्यागावर जोर दिलेला आहे. त्यानंतरच मानव त्याच्या वासना
बंधनापासून मुक्त होतो. आणि तो अहंकार गेला नाही तर मध्यरात्रीच्या प्रमाणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मध्यरात्री जसं काय चोरटे आलेले कळत नाही, तसं स्वप्नात सुद्धा आत्मस्वरूपाची देहमान बुली जयाची बुद्धीच आतली देही त्या आत्म्याविषयी झाली मध्यरात्र गा. त्यानंतर मानव त्याच्या वासना बंधनापासून मुक्त होतो. कधी? अहमचा त्याग केल्यानंतर. त्यानंतर व्यक्तीला बाधक होणारी अधिक कर्मफले उत्पन्न होत नाहीत. आपण जसं मार्गाला जातो ना ॲटोमॅटिक, अहो किती अशी संकट आहेत. तुम्ही रात्रीच्या गाडीने प्रवास करा बरं, आणि ते गाडीवाले असे जात असतात आणि त्याच्या पाठीमागं दुसरी गाडी असती आणि आपण पाहतो अरे हले थोडक्यात वाचला. पण त्याला माहीत नसतं आपण, आणि त्याला माहीत नसतं तो थोडक्यात वाचला, आणि आपल्यालाही माहीत नसतं आपलंही तसंच चाललंय. आपणही थोडक्यात वाचतो. कितीतरी संकट ज्यावेळेला तुम्ही चांगल्या ध्यानी होतात ना, बाजूला होतात. याच भूमिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांनी रात्रापरात्री प्रवास केलेले आहेत. काहीच अडथळे नाही आले, कारण त्यावेळेला निसर्ग अनुकूल होत असतो आणि त्या संकटांना ॲटोमॅटिक बाजूला करत असतो. त्यानंतर मानव त्यांच्या वासना बंधनापासून मुक्त होतो. त्यानंतर व्यक्तीला बाधक होणारी अधिक कर्मफले उत्पन्न होत नाही. तो कर्म करणार पण कर्मफळामध्ये अटकणार नाही. तो कर्मे करी सकळ परी कर्मबंधना ना तळे जेवी जळात पदम पत्र. तेवी तैसी न सिंपी जळी जळे पद्मपत्र. ते जसं पाण्यात राहून ते ओलं होत नाही, तसं तो कर्मबंधनाने आकळला जात नाही. कर्म करी सकळ परी कर्मबंधना ना तळे. तसं कर्मफले उत्पन्न होत नाहीत. मग त्याला कर्मफले जर पक्क झाली असतील तर तेथे ज्याने कर्म केली आणि जो कर्माचा भोगता आहे असा कोणीतरी असलाच पाहिजे. बघा, कर्मफले पक्क झाली असतील तर तेथे त्याची कर्मफल केली तर त्या कर्मफलाचा भोगता असा कोणीतरी असलाच पाहिजे. आता तो कर्म करत नाही, कर्मबंधनाने आकळत नाही, पण तो कर्म करत नाही का? कर्म करतोय आणि कर्मबंधनाने आकळत नाही. म्हणजे आता कोणतरी तिथं दुसरा असला, आणि तो कोण आहे? तो आपण आहोत. तो आकळत नाही. ज्यांनी कर्मफले जर पक्क झाली असतील ती भोगूनच सारावं लागणार. जी बी असेल आपली ती भोगून सारावं लागणार, ती परिपक्व फले झालेली. मग तेथे कर्मी केली आणि त्या कर्माचा भोगता आहे असा कोणीतरी असलाच पाहिजे. बरं, असलाच पाहिजे तर तेथे जीवभावच नसेल तर बंध तरी कुठला? तिथे कोणतरी आहे पण कोण नाही. आता जीवभाव नाही आहे पण आहे. एक जण आहे पण एक जण जो गुन्हेगार होता तो नाही. जीवभावच नाही. कर्मफले त्याचं राहिलं. कर्मफले आपणामध्ये वासना म्हणून रेंगाळत असतात. या वासना फक्त जीवभावातूनच कार्य करू शकतात. जेथे जीवभाव नसेल तेथे वासना निकामी होतात आणि त्या व्यक्त होऊ शकत नाही. आणि आता दुसरा जीवभाव नसेल, जीवभाव कर्तृत्व अधिक भोक्तृत्व, कर्ता अधिक भोक्ता, स्वरूप व्यक्तिभाव, तो जीवभाव होतो. पण आता तो कर्म करतोय पण कर्मबंधनाने आकळत नाही, त्याचं भोक्तृत्व संपलं. मग तिथे कोण आहे? कोणच नाही. बघा, नाही असं बी नाही तर बंध तर कुठचा? मग त्याला कोण बंधन करील? बंध कुठून येणार आणि कोणला बांधणार? कर्मे कोणी केली तर बंध तरी कुठला? बंध कुठून येणार? नंबर 2 प्रश्न, कर्मे कोणी केली? कर्मफलाचे भोग उपभोग कोणास प्राप्त होणार? प्रश्न 4. बघा, आता त्याचं उत्तर देतात. आता कर्मफल कोणला भोगावं लागेल? संपलं, वाऱ्यावर गेलं. खावे प्यावे ल्यावे आणि जमा खर्च तुमचे नावे. मंडळाचे पैसे असले खर्च करायला काही टेन्शन आहे का? चला हॉटेलमध्ये जाओ, एक खायचं का 2 खायचे? पण पैसे कोण भरणार आहे? आता ते समजा मीच स्वतः भरणार असेल तर मी म्हणणार का एक घ्यायचे? ज्याला पैसे घ्यायचे त्याला तो मिसळपावाला मिसळपाव देऊन जातो आणि त्यांनी ठरवलेलं एवढ्या टार्गेटमध्ये 2000 त्यांना नाश्ता द्यायचं. पण तो मिसळपावाला विचारतो पाव पाव
हा म्हणतो कशाला. बरं ज्याला पैसे देतो पाव घेणारच नाही, दुसरा तिसरा पाव बघा तुम्ही, ज्याला पैसे द्यायचे तो. आणि ज्याला द्यायचेच नाही तो म्हणेल पाव लाव पाव लाव. अशी मी पाहिलेले आहेत. आपण जर गेलो ना, गाडीतर्फे नाश्ता चहा, गाडीतर्फे चहा, तर एक म्हणतो मला चहा नाही घ्यायचा, मला मिसळ पाव खायचा है. आता पाहते म्हणतात कोणाला बंधन. मी जर खून केलेला असेल तर माझ्यावर पकर वॉरंट निघालेले असेल तर पोलीस वॉरंट बजावण्यासाठी माझ्या दाराशी येणार. मी खून केलाय, मी कर्म केले ना, कर्मफळ असते नातळे. त्यांनी कर्म केले, मात्यांनी काय कर्म केले, खून केले आहे. तर माझ्यावर पक्कर वॉरंट निघालेले असेल तर पोलीस वॉरंट बजावण्यासाठी माझ्या दाराशी येणार. पण मी जर आदल्या रात्रीच मेलोला असेल तर शिक्षा कोणला देणार. आता मी मेलो, मी म्हणजे कोण सिनलकर बाबा, मी म्हणजे देह, मी म्हणजे जीव. हा जर मेलेला असेल तर फाशी कोणला देणार. आता अजून आपण सगळे कसे आहेत, जिवंत आहे, म्हणजे आपल्याला ते वॉरंट आल्यावर उचलून नेणार आपल्याला. जेवी देहा माझी असे प्राण, प्राणास्तव देह चलन, परी देह दोषा नातळे प्राण, अलिप्त जाणन सुख दुःख. प्राणाला काही टेन्शन नाही, तो देह त्याच्यामुळे चालतो, पण तो त्याच्याशी काही संबंध जॉईन करत नाही. तसं तिथं प्राणाला काही कोणत्याही प्रकारचं पकडापकडी नाही. आणि इथं तो म्हणले जरी मी केलंय खून, पकड वॉरंट बी आले, घरी बी आले, आणि घरी आल्यावर केले, हा आदल्या रात्रीच मेलेलो असेल तर वॉरंट कोणावर बजावणार. मग मला फाशी दिली पाहिजे असते. आता मी खून केला म्हणजे फाशी दिली पाहिजे, कारण गुन्हा मी केलेला असतो, कबूल आहे गुन्हा केला. पण मी मेलेलोच असेल तर मला शासन तरी काय करणार, काय करू शकते शासन. आता काय मेला याचा जीवभाव संपला. जास्तीत जास्त म्हणजे गुन्हेगार मरण पावलेला आहे आणि म्हणून प्रकरण बंद झालेले आहे. काय होणार गुन्हेगार मेला, प्रकरण बंद. तसं आपण जो जीवपणा संपला का, संपलं सगळं संपलं, जीवपणा संपला. हाँ जब मैं था तब हरी नहीं था, अब हरी है तो मैं नहीं हूँ. हाँ सब अंधेरा ही मिट गया. अजून एक वाक्य आहे, दीपक देखो माही. बघा, मी शरीरामध्ये माझ्या परमात्म्याला पाहिलं तर अंधेरा मिट गया. जब मैं था तब हरी नहीं था, अब हरी है तो मैं नहीं, तो सब अंधेरा मिट गया. जब दीपक देखा घटा माही. बघा, तरी ब्रह्म तेची कर्म, हे जया बोधा आले सम. तयाचे कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. बघा, ब्रह्म तेची कर्म, हे जया बोधा आले सम, त्याचे कर्म ते नैष्कर्म्यत्व धनुर्धरा. हे कोणाला सांगितले, धनुर्धराला. आपण काही धरायचं नाही, धनुर्धर व्हायचं नाही, काय नाही, आपलं झटकलं भटकलं सटकलं का चाललो. आता काय करायचं बाई, याला झटकलं सटकलं फटकलेलं काय करायचं. हे यारो मुझे मेरे हालत पे छोड़ दो, मैं जैसा हूँ वैसा ही ठीक हूँ. कारण नंतर त्या परमात्म्याला, देवाला सुद्धा वाटतं नको याला शिक्षा द्यायला, कारण त्याला शिक्षा देणं म्हणजे शिक्षा कोणाला भेट नाही, आपल्यालाच. हा केवढा व्यापक भाव असेल, केवढा व्यापक भाव असेल. आई पोराला मारते पण फक्त पोरगच रडत असतं, आई पण रडत नसते. ते कार्ट म्हणतो मला लई मारती, त्याला माहीत नाही आईच्या डोळ्यातले आसू, कारण त्याचे डोळ्यातले एवढे आसू घट्ट झालेले असते, त्याला दुसऱ्याच्या डोळ्यातले आसू कळत असा निगरगट्ट झालेला असतो. मरण पावलेला आहे, मग जास्तीत जास्त म्हणजे गुन्हेगार मरण पावलेला आहे आणि म्हणून प्रकरण बंद झालेले आहे. असा शेरा वॉरंटवर मारणार.
नाही तर कोणीही दुसरे काय करणार, त्याच्या पलीकडे काय करणार दुसरे, जरी मोठे किती साहेब असले तरी. त्याप्रमाणे मग काय करणार, संत शेवटी हात टेकवले त्यांनी. बस आता बस झालं. तू का म्हणे मेलो सांगता सांगता, काय पुढे आहा वाचा रडत नाही, ते तर बघतीवी ना पशु कशा. तू का म्हणे मेलो सांगता सांगता. आपले धनराज बाबा म्हणतात जीव तोडून सांगा, जीव तोडून सांगा. पण रक्ताची उलटी आली तर ते म्हणते त्याला काहीतरी रोग असेल. त्याला हे कळणार नाही का आपल्यावर प्रेम आहे म्हणून तो असं करतो. तू का म्हणे मेलो सांगता सांगता, तेचे आले आता कळो तुम्हा. बघा त्याप्रमाणे जेथे त्याप्रमाणे येथे जीवभाव शिल्लक नसेल तर कर्मफले तरी काय करू शकणार. कोणाच्या नावावर बॅलन्स मारायचं, सगळं देवाच्या नावावर. खाओ प्याओ ल्यावे जमा खर्च तुमचे नावे. जी कर्मफळे भोगलेली नसतात ती ज्ञानाग्नीमध्ये दग्ध होऊन जातात. त्या कर्माचं कर्तृत्व आपल्याकडे घेतलं नाही ना, आपल्याला म्हणायचं मी भोगणार पण नाहीत, तर ती दग्ध होऊन जातात ज्ञानाग्नीमध्ये, ती जळून जातात. श्लोक क्रमांक 299. जोपर्यंत दुष्ट जीवभावाशी आपला थोडा तरी संबंध राहतो, जीवभाव कसा आहे दुष्ट, जोपर्यंत दुष्ट जीवभावाशी आपला थोडा तरी संबंध राहतो तोपर्यंत त्याला तोड नाही. मोक्षाची लेश मात्र भाषा नको. मोक्षाची चर्चा करायच्या नाही त्यांनी, थोडा तरी आहे ना जीवभाव. मग मोक्ष कशाला म्हणतात, कोणतं कर्म शिल्लक राहिलं नाही, मग त्याच्यामुळे त्याचं भोगणं शिल्लक राहिलं नाही. आणि का नाही राहिलं भोगणं शिल्लक, कारण जीवभाव शिल्लक राहिला नाही. आता जीवभाव थोडा जरी असेल दुष्ट जीवभाव, मोक्षाची कल्पना सुद्धा त्यांनी करायची नाही. या दुष्ट जीवभावाशी यत्किंचितही तादात्म्य जोपर्यंत शिल्लक असते तोपर्यंत मोक्षाची भाषा सुद्धा नको. किती आपल्याला बजावून सांगितलं, किती बजावून सांगितलं तरी नाही ऐकणार आपण. मग राग येणार नाही तर काय होणार, राग आल्यावर काय करणार, बोलणार ना 2 शब्द, ते बी प्रेमापोटीच आहेत ना. किती सांगू तरी नाही कटीबटकीची. हे काय मजा आहे का काय त्यांना तर त्यांचा एक एक शब्दाला मीटर चालू आहे, मीटर, या शब्दाला मीटर चालू आहे. रिक्षात मीटर चालू असला आणि ट्रॉफिक लागलं, पॅसेंजर काय करतं, उतरून जातं. याचं मीटर चालू राहू द्या, इथे मीटर चालू आहे, प्रत्येकाचं त्याला बिल भरायचं आहे, पण हितापोटी असतं त्यांचं बोलणं. जीवभावाचा यत्किंचितही तादात्म्य जोपर्यंत शिल्लक असते तोपर्यंत मोक्षाची भाषा सुद्धा नको. काही लोक अशी आहेत इतके प्रामाणिक ना, ते प्रवचन कीर्तन पण नको करा म्हणतात. आमच्या गावचे बोर बाबा, ज्यांची मामासाहेब दांडेकरांनी कीर्तनाची परीक्षा घेतली, गुलेबाबांशी त्यांचे रोटीबेटीचे व्यवहार आहेत, एवढे जवळीक संबंध, त्यांचं कीर्तन प्रवचन ठेवलं, ते म्हणायचे मला करायचं नाही, कारण मी जे बोलतो त्याचा मला सुतरामसुद्धा अनुभव आलेला नाही, मी कशाला फसू लोकांना, मला नाही बुवा, तुम्ही प्रवचन तरी करा, मला काहीही करायचं नाही. आणि ज्या वेळेला श्रीपाद बाबांशी त्यांचा संबंध आला, मी म्हणायचं आता बाबा करा, ते म्हणायचे हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, हे ऐकल्यासारखं करतात पण ऐकत नाही. महाराज तुम्ही ते करून काही उपयोग नाही म्हटले. पण म्हटले मी येणार आता परत, माझा विश्वास आहे, मला बाबांनी ती गोष्ट दिलेली आहे, आणि आता मी पुन्हा येणार, मी लय नाचणार, गाणार, खेळणार, पुन्हा जन्म घेणार. बघा हे मी सांगितलं त्यांच्या दशक्रियेला. तो बुलेबाबा म्हणले बरोबर, वारकरी संप्रदाय हेच, वारकरी संप्रदायाला अभिप्राय त्यांना अभिप्रेत आहे, त्यांना मोक्ष नकोय. ते म्हणतात घेईन मी जन्म याजसाठी देवा, याजसाठी देवा. कशासाठी, जे आयुष्यभर केलं पण त्याच्यातून तृप्तीचा ढेकर आला तरी अजून वाटतं. तुका म्हणे पोट धालेची न दाय, खादले ते खाय आवडी, म्हणून घेईन मी जन्म याजसाठी देवा. बघा तुझी चरण सेवा साधावया. मोक्ष असा काही विलक्षण आहे की त्यास मानसिक पूर्व मग्नतेचा एक लेशही सहन होत नाही, थोडं सुद्धा त्याला सहन होत नाही.
म्हटले तर तो सर्व काही आहे, म्हटलं तर तो सगळं काही आहे, आणि म्हटले तर काहीच नाही. तुमच्या तुमच्या सकारात्मक वृत्तीवर ते सगळं तेच आहे, पण तुम्ही नाही ना तैसे. तो जर पूर्ण मनाने संपादला असेल तर तो कायमचाच प्राप्त होतो मोक्ष. पण तुम्ही नाही संपादलं, तुम्ही कमी पडले तिथं. जर मन त्याच्याकडे पूर्णपणे वळवलेली नसेल तर त्याचा कधीच अनुभव येऊ शकणार नाही मोक्षाचा. बघा श्लोक क्रमांक 3 आता कधीच येणार नाही ना, त्याच्यासाठी बघा बाबांनी मला नकाशा काढून आणून दिलेला आहे. 300 क्रमांकाचा श्लोक बघू इकडे वाचून. जीवभावाच्या खोड्यातून मुक्त झाल्यावर चंद्रग्रहणापासून चंद्राची मुक्तता व्हावी तसे तो मानव परिपूर्ण सच्चित आनंद स्वरूप स्वतःचे स्वयंप्रकाशित सत्य स्वरूप प्राप्त करून घेतो. हा खालचा नकाशा सूर्य, त्याच्यामध्ये आली पृथ्वी आणि पुढं आहे चंद्र. चंद्राला ग्रहण लागलं बरोबर, पृथ्वी आडवी आल्यामुळं तो दिसत नाही. पृथ्वीच्या जागेवर आपण आहे जीवभाव आणि देहभाव. आणि चंद्राच्या जागेवर कोण सांगतंय, कोण सांगतं चंद्राला काय उपमा आहे भक्ती क्षेत्रामध्ये? शाबास, काय बोध तो चंद्रमा भक्ती ते पौर्णिमा आणि बोध तो चंद्रमा आनंद सिंधू प्रेमा भरते आले. चंद्र कधी झाकलाय, मध्ये पृथ्वी आली. परमात्मा कधी तुम्हाला अस्पष्ट दिसतो, अस्पष्ट म्हणजे जाणीवच नाही होत, मध्ये काय पृथ्वी देव आहे, व्यष्टी आहे. तो जर सुटला बाजूला हे केलं, पण हे तिघ एका देशात रेषेत आले. कोण? सूर्य, पृथ्वी आणि चंद्र. आणि त्याच्यामध्ये हे आल्यामुळं हे जरी साईडला असलं तरी जमलं असतं. आपल्यातून काय गेलं पाहिजे? देहभाव गेला पाहिजे, तर आपण ब्रह्मस्वरूप आहोत. आणि देहभाव थोडा जरी असला मोक्ष बी नाही आणि ऐक्य प्राप्ती जीव ब्रह्म ऐक्य सुद्धा नाही. जीवभावाच्या जोखडातून मुक्त झाल्यावर चंद्रग्रहणापासून चंद्राची मुक्तता व्हावी तसे मानव तो मानव परिपूर्ण सच्चित आनंद स्वरूप स्वतःचे स्वयंप्रकाशी सत्य स्वरूप प्राप्त करून घेतो. तो मानव आता दिसायला मानवच येतो, पण तो त्याच्यासारखा नाही. मार्ग जया कळे भाव भक्ती बळे तो जगाचे मिळेन त्यांच्यासारखा हा मानव नाही आहे. हा मानव कसा आहे? परिपूर्ण सच्चित आनंद स्वरूप स्वतःचे स्वयंप्रकाशी सत्य स्वरूप प्राप्त करून घेतो. आणि हेच प्राप्त करून घेण्यासाठी केवळ मनुष्य जन्म, बाकीचे व्यावहारिक परत अजून दृष्टिक्षेपात येणारे सगळे मोठे प्रकार कोणते असू दे तुम्हाला, ते करून काही उपयोग नाही. हे केलं तर ते करायचं, आणि ते फक्त आता नॉमिनल करायचं म्हणून करायचं, नाही तर नाही. आणि ते करत असताना इतका आनंदी राहणार, तो इतका आनंदी राहणार असा व्यक्ती आता दिवस चारी कधीच त्याला असं डोकं धरून बसायची पाळी येणार नाही. आता दिवस चारी खेळी मेळी. आणि त्याच्यासाठी ती खेळीमेळीचे 4 दिवस शेवटचे मिळण्यासाठी याजसाठी गेला होता 8 तास त्याच्यासाठी करायचा. 8 तास आपला भलतीकडं चालू आहे. जो या अहंकारातून भक्ती क्षेत्रात आलेल्या माणसाने 8 तास अभंग म्हणण्यासाठी नाही करायचा, अभंगाशी तद्रूप होण्यासाठी करायचा असतो. मला मला तुला म्हणायचंय तर तू तसा हो. कीर्तन करायचंय, पण त्या कीर्तन कशासाठी करायचंय? माझा देह अहंकार जिरवण्यासाठी. हो, कामाची पूर्ती सुद्धा त्याच्यासाठी, काम संपण्यासाठी. धनाची सुद्धा पूर्ती एक दिवशी त्याच्यापासून मन विटलं पाहिजे. विटले हे मन प्रपंचापासून वमन तो संसार. वमन ते मनी बैसलेसे. प्रपंच करायचाच असतो, पण कशासाठी? विटले हे मन प्रपंचापासून. प्रपंच करायचाच असतो, वस्तू खाऊन बघायचीच असती, आणि म्हटलं पाहिजे तू का म्हणे कडू वाटतो प्रपंच. त्याच्यासाठी प्रपंच करायचा असतो, त्याच्याबद्दल अनासक्ती होण्यासाठी. अजून करायचा असतो प्रपंच वसरण्यासाठी.
ओसरण्यासाठी वर असतो का? वाढण्यासाठी प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी, ऐसे करी गा पांडुरंगा, शुद्ध रंग व्हावे रंगा. अजून आपली जिरली नाही म्हणून आपण म्हणत नाही अभंगाचं तिसरं चरण. पुरे नाही, अजून हवे 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 घ्या. शेवट काय? धरा लटिकेते धरा. हा, लटिकेते धरा. लटिकेते सोडा. तू का म्हणे जाय, कमली को छोड़ो, कमली को छोड़ो. नहीं अभी कमली मुझे नहीं छोड़ रही है. त्याला वाटलं घोंगडी आहे, फुकट भेटले हो घ्या. फुकट घोंगडी पकाड याला, जाय घेऊन आतमध्ये. जो हा अहंकार भावनेतून मुक्त होतो, जो ह्या अहंकार भावनेतून मुक्त होतो, तो स्वतःचे सत्य स्वरूप प्राप्त करून घेतो. म्हणून अहंकाराला तिलांजली द्यायची. सोपं नाही हे काम. निवडे तो बळी विरळा शोर. एवढा मजबूत पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात, मला पोलादी स्नायूंची 100 माणसं मिळाली पाहिजेत. लोखंडाची काय झाली? लोखंड वाकतं ना, पण पोलाद वाकत नाही. वा, असे मला पोलादी स्नायूंचे पाहिजेत. 100 माणसं मिळाले तर मी जगामध्ये नाही, ईश्वर नाही साहेबूत झाले. आत्ता सुद्धा मोदी साहेबांना साहेबूत झाले तर होईल काम आपलं, पण नाही. आपल्याला उलट ते जाऊ द्या, तुम्ही इकडं कशाला आले, जंगलात जावा. जंगलात म्हणजे आम्हाला धुमाकूळ घालायला मोकळा असे सुटलेले पोळ, यांना जाणीव सुद्धा नाही, ज्या धर्मात राहतात. कोण आहे त्यांना म्हणतात तुम्ही जावा जंगलात, म्हणजे आम्ही दिगाणा घालाय मोकळं. बापांनी काय केलं, आपण काय करतो, काय घेणं देणं नाही यांना. काही बोलायचं नाही. आपल्याला काय करायचं बोलून, आपल्याला काय करायचं बोलून. आपण छंड असलो तर बोलणार नाही. मग आपल्यामध्ये बी पाहिजे ना धम्मक बोलायला. कोण बोलू शकतो? ज्याला सत्याची जाण आली तोच बोलू शकतो. तो मेला तर चालेल म्हणेल, मारणार काय आता कळालेले. पण सत्य ओकून मरावं माणसाने. त्याच्याशी कटिबद्ध असलो तर तो परमात्मा आपल्यासाठी बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जया. कोणाच्या माध्यमातून येऊन आपल्याला सेफमध्ये बाजूला घेऊन जाऊ शकतो. श्री शंकराचार्य सूचक दृष्टांत वापरून आपणास राहूच्या ग्रहणविषयी कल्पनेची आठवण करून देतात. पार्थिव देह बघा काय सांगायचं शिल्लक त्याले. मुडदेत आपण, जान त्याची जान, आणि त्याला ओळखत नाही. ज्याच्या जीवा उड्या त्याच्या नाकात काड्या आहेत आपल्या. हो, त्याच्या जीवावर चालल्यात. हे पार्थिव शरीर, याच्यात काहीच किंमत नाही. रात्री झोपलं सकाळी उठो मला वर का उठो, उठू शकतो का आपण? त्याने मन ठरवलं तर उठू शकतो, नाही तर याला झोपतच घेऊन जायचा. कल्पनेची आठवण करून देतात. पार्थिव देह आणि त्याच्याशी असलेले आपले तादात्म्य या जणू परमात्मत्वास ग्रासणाऱ्या छाया होत. ते ग्रहण लागलेले देहबुद्धीचं. जेव्हा हे तादात्म्य परावृत्त केले जाते तेव्हा परमतत्व आपल्या स्वतःच्या वैभवाने व्यक्त होते. मग देह मी हे सरे उरला उरे विठ्ठल, तो स्वतः अवतीर्ण होणार त्याच्यातूनच. त्याला कुठं का आणायला जायचं नाही, शोधायला जायचं नाही. आपल्याकडे 5 मिनिटं आहेत. श्लोक क्रमांक 301 वाचतो. जो या देहात मी अमुक अमुक आहे असे दृष्टोत्पत्तीस येतो वा किंवा विद्या भ्रांत बुद्धीने वेढलेला असतो, त्या जीवभावाचा निशेष नाश झाला असताना सिद्धती तो परब्रह्माशी तादात्म्य प्राप्त करून घेतो. आता त्याची सिद्धी झाली. कधी? बघा मगाचं प्रमाण. देह मी सरे उरला उरे विठ्ठल. ते म्हणतात जो या देहात मी अमुक अमुक आहे असे दृष्टोत्पत्तीत येतो वा किंवा विद्या भ्रांत बुद्धीने वेढलेला असतो, त्या जीवभावाचा निशेष नाश झाला असताना सिद्धती तो परब्रह्मशी तादात्म्य प्राप्त करून घेतो. बघा आता आपल्याला सांगितलं याला ड्रॉप केलं का आपण भगवत स्वरूप होऊन जातो.
स्थूल देहाशी असलेले तादात्म्य ही एक बुद्धीची जबरदस्त कल्पनाशक्ती होय. बघा एवढी कल्पनाशक्ती पॉवरबाज आहे आपली, आपण त्याच्याशी समरस होऊन जातो. किती पॉवरबाज आहे आपली, जर सोडून लहान मुलाची सांगतो किती कल्पनाशक्ती पॉवरबाज आहे. लहान पोराला जर हिरव्यागार परिस्थितीत जर वातावरणात ठेवलं ना, तर काय होतं, त्याची शी सुद्धा हिरवीगार होणार. एवढी कल्पनाशक्ती ते स्वतःला सगळं हिरवगार समजतो, तर ड्रॉप बी करतो, सगळं हिरवगारच करतो. त्याप्रमाणे एवढी बलवत्तर शक्ती आपली. दुसरी गोष्ट सांगितलं, एकाला सांगितलं कल्पनाशक्ती किती डेंजर आहे, तेवढा दृष्टांत सांगतो. वैज्ञानिकांना सिद्ध करायचं होतं कल्पनाशक्ती किती पॉवरफुल आहे, तर एकाला सांगितलं तर यांनी खूप अपराध केले, त्याला फाशी द्यायची. पण त्या वैज्ञानिकांना देह पाहिजे होता जिवंत, तर त्यांनी सरकारकडून परमिशन मागून घेतले. वेटिंगलाच होते, असा कोणाला द्यायचं असलं तर सांगा आम्हाला, तुम्हाला मारायचे ना आणि आम्हाला पण मारायचं, पण आम्हाला प्रयोग करायचा आहे त्याच्यावर. मग त्याचा देह घेतला आणि त्याला घेऊन गेले प्रयोगशाळेत, त्याला झोपवलं आणि त्याच्या बाजूला असा एवढा जबरदस्त एक नंबरचा घोडा, असा चप्पळ घोडा, पार असा लट सारखा, जसं त्याला म्हणलं का लगेच उडी मारणार असा. त्या घोड्याला एक विषारी साप आणून चावला. हे प्रयोगशाळेत सिद्ध केले आपल्या. त्याला साप चावल्याबरोबर एवढा चप्पळ घोडा तडफडून 1-2-5 मिनिटातच तोंडातून फेस येऊन मरून गेला. घोडा जिवंत असेपर्यंत कधी बसत नाही, तसा तो घोडा होता. आणि मग त्याला हे दाखवलं होतं, कोणला, ज्याला फाशी द्यायची होती. त्याला म्हणले आता तू झोप, शांत झोप, आता शांत झोपलो होतो, तुला असा साप चावणार आहे. म्हणले झोप तू. आणि झोपला तो. आणि त्याला म्हणले डोळे मिटून घेतले डोळे मिटून. आणि उंदीर आणला, आणि उंदीर त्याला चावल्याबरोबर ते बी तेवढ्याच त्या घोड्यासारखं तरफडून तोंडातून फेस येऊन 2-5 मिनिटात गेलं. तर हे म्हणले कोरोनात जसे घाबरून मेले ना, तसंच हे असेल. पण त्यांचा सुद्धा जर चेक केला असताना मृतदेहात सुद्धा काय निघाला असता, कोरोना निघालाच असता. एवढी कल्पनाशक्ती जबरदस्त आहे. ते म्हणले हे घाबरून मेलं, ठीक आहे म्हणले, पण तरी पण चेक करू. घोड्यामध्ये चेक केलं, जे विष निघालं तेच विष या मृतदेहात निघालं. काय चावलं होतं याला, उंदीर. एवढी कल्पनाशक्ती आपली पॉवरबाज आहे. मग करायचीच असेल ना त्या कल्पनाशक्तीचा वापर, तर सकारात्मक गोष्टीसाठी करा. तो साधू संत करतात त्याचा वापर असा, इकडचा ट्रॅकवर इकडं आणतात. न घडणाऱ्या गोष्टी त्या घडून आणू शकतात. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा कल्पनाशक्ती होती. ती कल्पना, त्यांना तशी माणसं पण भेटावं लागतात. आपल्या अवतीभोवतीची माणसं पण तेवढी शहाणी पाहिजेत, तर आपण नक्की काही करू शकतो. बघा एक वाक्य, स्थूल देहाशी आपले असलेली तादात्म्य ही एक बुद्धीची जबरदस्त कल्पनाशक्ती होय, की जी तमोगुणाच्या अविद्येच्या आवरणामुळे अत्यंत वेडावते. तिला सत्य स्वरूप दिसत नाही. ती भ्रांत बुद्धी मी अमुक आहे अशी कल्पना पुढे करते आणि कल्पना प्रलंबित करते. या कल्पना रम्य मूर्खपणावर व्यक्ती आपली जीवभावना आधारते आणि ह्या जीवभावाचा लवलेशही शिल्लक राहणार नाही तोपर्यंत त्याचा नाश करावायचा असतो. तेवढी थोडी सुद्धा आपल्यामध्ये काय राहिली पाहिजे नाही. साप जर वळवळ करत असेल तर तोपर्यंत फटके मारायचे, तोपर्यंत आपली देहबुद्धी थोडी जरी आहे तरी पण झोपायचं नाही, त्याला सावध राहायचं. कारण तो डाव धरतो. साप काय करतो, अर्धा वाचला तर हा बी मला संपवाय निघालाय काय, देहबुद्धीला बघतो ज्याचा काटा काढतो. असं थांबू आपण. 301 नंबरचा श्लोक वाचून थांबतोय. कल्पनाशक्ती फार तीव्र आहे. तर त्याने घोड्यानी साप चावला अशी कल्पना केली. आपल्याला बाबांनी काय मारलेलं आहे, डंक ब्रह्मविद्येचा. आता आपण म्हणायचं की मी ब्रह्म 100% होणार. असो झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान विवेक चूडामणी ग्रंथ संत मालिका तसे तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की
जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सच्चिदानंद रामदास भगवान की जय, अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। गणपती बाप्पा मोरया। आता विश्वात्मके देवी येणे भाग्यज्ञ दोषावे, दोषोनी मजल्यावे कसाय दाने, लेखांची व्यंकटी सांडो, त्या सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो देवांची रथो केला हो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळे, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटत हृदया भूता, चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलतेचे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे लांछन, मार्तंडचे तापहीन, हे सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतु, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी, अजितवादी पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी, दृष्टादृष्ट विजय भोवावेजी, एकमनेश विश्वेश्वरा हो, आहुईल ताण बसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला। हरि ओम शांती शांती शांती।